विजेची सवलत विजेची सवलत विजेची सवलत शेतकऱ्यांचं माफ शेतकऱ्यांचं कर्ज माफ म्हणताय देत नाही भेटल्याशिवाय राहत नाही शेतकऱ्याचा सातबारा शेतकऱ्याचा सातबारा झालाच पाहिजे वीज बिल माफ झालाच पाहिजे शेतकऱ्याचं वीज बिल माफ झालाच पाहिजे शेतकऱ्यांचं वीज बिल माफ झालाच पाहिजे सर्व पक्षीय मोर्चाचा विजय असो लाडक्या बहिणीच्या मिस्टराचं कर्ज माफ लाडक्या बहिणीच्या मिस्टराचं कर्ज माफ महाराष्ट्राच्या भाऊजीचं कर्ज माफ कर्जमुक्त भाऊजी कर्जमुक्त भाऊजी लाडक्या बहिणीच्या मिस्टराचं कर्ज माफ झालं पाहिजे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं शेतकऱ्याचा कैवारी ढोबळे सरांचा विजय असो शेतकऱ्याचा कैवारी ढोबळे सरांचा विजय असो शेतकऱ्याचा सातबारा कोरा आपल्या भाऊजीचं कर्ज माफ लाडक्या बहिणीच्या मिस्टराचं कर्ज केंद्र चालू सुरुवात कांद्याला दबाव कमी करण्याकरता एक कुठे आपली झाली काही शेतकऱ्याची शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी चाललेलं हे आंदोलन आहे मित्रांनो परिस्थिती एवढी अवघड झालेली आहे आत्महत्या करा गेलेल्या शेतकऱ्याला करंटच्या वायऱ्या अंगाला लावल्या तर सुद्धा त्याला करंट बसवला अशा पद्धतीची व्यवस्था काय चाललंय पुराच्या चाऱ्याचा प्रश्न आहे शेतकऱ्याच्या पाण्याचा प्रश्न आहे हा प्रश्न कोण सोडवणार आहे आज परिस्थिती माळ भागामध्ये गेलं तर एवढा उन्हाचा तापमान वाढायला लागलेला तर बघायला कोण तयार नाही चाऱ्याचा हा मोठा प्रश्न आहे
याचं कारण पाठीमागं दिलेल्या छावण्याची बिलं न दिल्यामुळं कोण सुद्धा शेतकऱ्याला चाला देणार नाही अशी परिस्थिती आहे. हा प्रश्न रोखण्याकरता आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी आंदोलन आहे आणि ही न्याय मिळाला जर नाही तर त्यांना वेगळ्या पद्धतीने आम्ही दिशा देणार आहे. ही हलगी शेतकऱ्याला पोकळ आश्वासन कर्जमाफीचं दिलं होतं. त्याच्यात लाडक्या बहिणीच्या तोंडाला पाणी पुसले, तर भाऊजीचा खर्च कमी करण्याकरता ही हलगी आहे. मुख्यमंत्री दिलेलं आश्वासन पाळतोय म्हणून ही हलगी आहे. हिंदू आलाय येणारच आहे त्याची ही हलगी आहे. त्या दबलेल्या माणसाचा आवाज बाहेर काढण्याकरता आणि हे आंदोलनात सामील होण्याकरता आंदोलनात त्याच्या पाठीमागे टाकतात त्याची ही हलगी झालं तर सरकार मेलं म्हणून शिवाय कोण वाली नाही त्याची हलगी. माफीचे निकाल करतो म्हणून त्याची हलगी. मध्ये चाराच नाही ह्याची ही हलगी आहे. इथं पाणी नाहीये त्याची ही हलगी आहे. पुढची डिव्हिजन तुम्हीच करा. सरकारला हेच विनंती. त्याची हलगी. ह्या वयात ढोबळे सरांचाही स्टॅमिना आहे गोरगरिबासाठी त्याची हलगी. वेळी यावेळी लोड शेडिंग करतात त्याची ही हलगी आहे. आमच्या ग्रामीण भागात प्यायला सुद्धा पाणी नाही त्याची हलगी आहे. मंत्रीपद घेऊन कुठून मंत्री घालविना त्याची हलगी. बहिणी योजनेत केवायसी करून अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणीची
तर त्यांनी सुतळीला गाजर बांधलेलं होतं. ठीक आहे, बरोबर आहे. गाजर हलवा त्याची धुंदी आलेले. आपण काय एकामेकाचा विचार करीना, काय या प्रश्नाला आपण झगडीना. खाली बसून घ्या. क्रांतीच्या भावना आपल्या कुठे गेल्या? तुमच्या सुद्धा तीच डोक्यात आहे, आमच्या बी तीच डोक्यात आहे. तुम्ही आंदोलन करा, तुम्ही क्रांतिकारी व्हा, ही म्हणण्याचा प्रश्न करण्यापेक्षा महाराष्ट्रातला संसदीय पट्टू ज्याच्या जिभेवर सरस्वती आहे, शिक्षणाच्या अमृताची गंगा या मंगळवेढा तालुक्यामध्ये आणून महाराष्ट्रामध्ये वटवृक्ष निर्माण ज्याने केला, मी पण कधी केला नाही, मीच केले कधी म्हटला नाही, कुठल्याही पद्धतीचा बोबाटा केला नाही, अशा पद्धतीचा गोरगरिबासाठी झटणारा माझा नेता माननीय ढोबळे सर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना तुमच्या हिताचा प्रश्न आहे. तुमचं बी बरोबर आहे, तुम्ही आंदोलनाला बरोबर आहे, तुमचं किती जरी भांडलं तर हिला चालत आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. परंतु त्याला एक माझं उत्तर आहे, आपली क्रांतीची ज्योत पेटल्याशिवाय ही सरकार जागा होणार नाही, आपण एकत्र आल्याशिवाय न्याय मिळणार नाही. आपण काय मागतो? तुम्ही सांगितलेला तेवढा शब्द पाळा म्हणतोय, ह्याच्यापेक्षा वेगळं काय? चारा पाणी लाईट, शेतकऱ्यांचे पाणी, गोरगरिबाला घरकुल, लोकांना हाताला काम नाही. पाच तालुक्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे, आत्ताच ऊन तापायला लागलेला आहे. 4 कोंबड्या 3 पाण्यानं मरून चाललेली. जर्सी गाईचं दूध कमी आलेलं आहे, जरी आलं तर व्हॅक्सिनमुळे इथं दुधाच्या डेऱ्या चालत नाही त्या. दूध संघाची ती अवस्था झालेली, पण भयान बंद झालेला आहे तालुक्यामधलं. आणि विकासाची गंगा कुठं दिसेना. तर आपल्याला ही विचाराची लढाई, स्वाभिमानाची लढाई, जागा झाला. मी म्हणले की मागं म्हणायचं माझा शेतकरी जागा झाला, बरोबर आहे. संत दामाजी पंताच्या काळामध्ये संत दामाजी पंतानं कोठार लुटलं आणि दामाजी पंत एकटेच गेले बिदरला, त्यांना घेऊन गेले. बाकीचे ज्वारी दळून खात इथे निवांत बसले. तसं करू नका. ही क्रांतीची जर नाही आपले विचार एकत्र आलं तर आपण न्याय हक्कापासून दूर होणार आहे. जागा झाला. तुमची चूक नाही, उन्हाची तीव्रता आहे, शरीरातलं पाणी कमी झालेलं आहे, एसी तुम्हाला नसल्यामुळे हा होळे लागलेला त्रास आहे. परंतु त्या काळामध्ये लावलेली ही जी झाडं आहेत ही तीच आहे, त्याच्यात काय बदल झालेला नाही. तीच झाडं आहेत, तीच तहसील कार्यालय आहे, तीच रोड आहे आणि तीच माणसं आहे. आणि ह्याच्यानंतर एकनाथ फटे सर ज्याने तरुणांना विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन पुन्हा रिटायरमेंट मध्ये ह्या गावाची ही झळ आणि पोळ बघून पुन्हा त्यांना 4 गोष्टी आपल्या संसारातल्या जनतेसाठी द्यावाच्या वाटल्या म्हणून त्यांची कायम धडपड आहे. त्यांना मी विचार आपले व्यक्त करण्याकरता त्यांच्याकडे माईक देतोय. आणि माझं जर काही चुकलं असेल तर माझ्या पदरात घाला आणि मला माफ करा. एवढं बोलून माझे 2 शब्द. हॅलो, या सर्व पक्षीय मोर्चाचे नेतृत्व माननीय ढोबळे सर, सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मंडळ, शेतकरी बांधव, या सर्वांचा मी या ठिकाणी आभार मानतो. आणि मला 2 मिनिटं बोलण्यास संधी दिली त्याबद्दल आभार मानतो संयोजकाचं. तर 2014 नंतर भाजप पक्ष चांगला होता, परंतु 2014 मध्ये या मोदी सरकारनं काळा पैसा 100 दिवसात आणून दाखवतो आणि नाही दाखवल्यास चौकात फाशी घेईल असं रडत होता त्यावेळा. त्यानंतर पेट्रोल 40 रुपयेपर्यंत आणतो, सोने प्रतितोळा 25,000 आणतो, प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख टाकतो. म्हणजे होते का नाही? टाकले का कुणाच्या खात्यावर? दररोज 30 रुपयेपर्यंत आणणार होता, सिमेंट 80 रुपयेपर्यंत गोणी आणणार होता.
2 कोटी रोजगार देतो म्हणला होता. मॅडम गॅस सिलेंडर 250 रुपये देणार होता म्हणला होता का नाही? शेतकरी बांधवांना 1.5 पट उत्पन्न म्हणजे स्वामी आयोगाप्रमाणे 1.5 पट उत्पन्न देतो म्हणला होता. दिलं का? ना खाऊंगा और ना खाने दूंगा हे म्हणलेलं सरकार बाहेरचं 2 नंबर पैसे आणतो म्हणलेलं स्वतः आणले नाहीत, पण ह्यांचे गबा ह्यांनी बाहेर परदेशाला पाठवू ह्याचा विचार नाही. तसेच ज्या टायमाला नोटाबंदी झाली, नोटाबंदी झाल्यानंतर 2 महिन्यात सरकारनं नोटा किती जमा झाल्या आणि किती जमा झाल्या हे हिशोब द्यायला पाहिजे होता. हे सरकार हिशोब दिलेला नाही. जीएसटीला विरोध करत होता हा सरकार. हे जीएसटीमुळे याचा ईडी शिवाय जीएसटी मध्ये ह्या मोदी सरकार एवढा पैसा लुटला आहे की अनुनाद पैसा लुटलेला आहे. चीनला लाल डोळे दाखवून बोलत होता. 7-12 उतारा कोरा करतो म्हणा. कोरा केला का कोणा उतारा? रॉबर्ट नवेला जेलमध्ये टाकणार होता. महिला बालिकांना संरक्षण देणार होता. मुरली अडवाणींच्या पायावर डोक्यात ठेवून त्यांच्या विचाराने चालणार होता. हो, जेलमध्ये टाकतो म्हणलं ते करायचे ह्याला तुमच्या मुख्यमंत्र्यांना टाकलं की नाही? आणि या सुद्धा परवा आमचे पक्षाचे अरविंद केजरीवाल आणि मनुष्य सिसोदिया उपमुख्यमंत्री यांना तसेच महाराष्ट्रातील अनिल देशमुख, संजय राऊत या अनेक मान्यवर नेत्याला अडकून टाकून यांचं काय धोरण होतं? लहान पक्ष संपवायचे आणि मोठ्या पक्षावर ईडी शिवाय घालायचं, हे नाट्य करायचं म्हणजे कोण चळवळ करत नाही आणि ह्यांचं हे धोरण होतं. त्यामुळे हे ज्यांनी भ्रष्टाचार केला की आत टाकायचं, भ्या दाखवायचं, साम दाम दंड या निवेदनाप्रमाणे याने आत टाकलेलं आहे आणि सत्ता कायदेशीर केलेली आहे. ह्या सरकारला पैशाशिवाय, ईडी शिवाय आणि खुर्च्याशिवाय काही सुचत नाही. तर असे सरकार आहे. म्हणून या सरकारच्या विरोधात आपण मोर्चा काढलेला आहे. तर या संयोजकांनी मला 2 मिनिटं बोलण्यास संधी दिली, त्याचा मी आभार मानतो. तुम आगे बढ़ो. आई तुळजाभवानी चरणी छत्रपती शिवाजी महाराज चरणी वंदन करून आज इथं जमलेले सर्व शेतकरी बांधव, सर्व पक्षाचे नेते मंडळी, समाजकारणी आज इथं ढोबळे सरांच्या नियोजनानं हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी काढलेला आहे. तर आज असं वाटतंय की सर्व पक्षीय असून सुद्धा ते काय कोणी ईडीला भेटतंय का पुढारी कोण कशाला भेटते मला हेच कळलं नाही. गर्दी कमी वाटते ना. शेतकऱ्यांनी तरी यायला पाहिजे. कोणीकडे तर आपलं काम महत्वाचं आहे. ढोबळे सरनं मोर्चा काढो किंवा भाजपनं काढो, त्यांच्यात सामील व्हा ना. तुम्ही तुमचं काम करून घ्या ना. भेटा कशाला तुम्ही? हा, हे शेतकऱ्यांसाठी, तालुक्यासाठी आपल्या हे चाललेला प्रश्न आहे. कोणी शेतकऱ्यासाठी असो, जनतेसाठी असो, जे काम त्यांच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे. आणि नुसतं ते निवडणुकीपुरतं पुढे जाऊ नका कोणाच्या. त्यावेळेला मात्र सगळ्यात पुढे असते. कोण माझ्याकडे येते, कोण माझ्याकडे येते, दरवाजा उघडा ठेवून बसलेला असते. असं काही करू नका. सगळ्यासाठी, हक्कासाठी आपण पुढे होऊया. आज एवढे प्रश्न तालुक्याचे, त्या तालुक्याला वाली कोण राहिलेला नाही. एवढी मोठी भयानक कामं, एवढी संकट आहे. आता इथं उभारलोय आपण राजगड किल्ला असल्याने आपण किल्ले इथं राज आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं शिवाजी महाराज इथं पाऊल आलं होतं. आज एवढी मोठी किती तर 2.25 कोटीचे काम दिले बघा. हे सुद्धा काम नुसतं वर्ष झालं अपूर्ण दिसायला आले. कोण लक्ष देणार? हे बी बाहेरच्या राज्यातलं टेंडर गेलंय. आज या तालुक्यात अशी अवस्था आहे की आपला तालुका बारीक व्हायला आला. बाहेरच्या राज्यातले इथं कामगार येतात, बाहेरल्या राज्यात इथं कामगार येऊन मोठे होते आणि त्यांचं पोलीस स्टेशनला सुद्धा कुठं नोंद नाही. मी किती वेळा बघितलंय. दिल्लीला नोंद आहे, दिल्लीला, पण महाराष्ट्रात नोंद ना अशा अवस्था सध्या मंगळात तरी आहे. बाहेर राज्यात कामगार येते, हजार कामगार. हायवे काम चालू होतं त्यावेळेला हजारो कामगार होते, नोंद पोलीस स्टेशनला सुद्धा नाही. आता हॅथसम कंपनी आहे, मंगळात नोंद नाही, अन्न पुरवठ्याला नाही, पुण्याला नाही, मुंबईला नाही, दिल्लीत आहे, ती सुद्धा नोंद द्यायला तयार नाही. का? माझी इच्छा आपल्या मंगळा तालुक्यात एवढा मोठा कारखाना आहे तर तिथं 90% बाहेर राज्यातली माणसं आहेत आणि 10% मंगळ्यातली माणसं आहेत. जरा कोणी वर केले काढून टाकतात. आमदारला सुद्धा तिथं जायला परवानगी लागते तर सोडलं जातंय आणि त्यात संचालक सगळे चेन्नईचे आहेत. अशा अवस्था मंगळ्याच्या कोण लक्ष देणार? आता हायवे गावात आणला, नगरपालिकेनं परवानगी दिल्या. नगरसेवक एक 5-6 जण होते,
परवाना दिला, त्यांना वाटत असे धंदा इथं वाढेल, आपले सगळे दुकानं वगैरे चांगले चालतील, पण सगळे खाली असं व्हायला की आतापर्यंत 10-12 जण मेलेले. कमान करायला मी 2 वर्ष लढलो, कमान केली 15 फूट उंचीची, 15.25, तरी माणसं मारले. त्यावेळेला आम्ही कमानीचं उंची खाली करा 2.5 फूट म्हणून आम्ही लढाई केली. त्यावेळेला ढोबळे सर होते, सगळे पक्ष त्यात होते, वारी परिवार होता, अजित जगताप होते, सगळे होते. आम्ही सकाळपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कमानी खाली केल्या, उंची कमी करून बसवायचं. मग तर संध्याकाळी 8-8:30 दोन्हीकडली कमानी खाली पडल्या. ढोबळे सरांनी मरड रस्त्याला कमान खाली पडली म्हणून बघायला गेलोय, तर तोवर लगे अर्धा तासात फोन आला की पंढरपूर रस्ते कमान पडली आणि पळून गेले. कोण पळून गेले? ट्रक. आणि गुन्हा नोंद झाला माझ्यावर. त्यावेळेला ढोबळे सर म्हणले एकट्यावर करू नका, आमचे 10-15 जण पडले तो सगळ्यावर करा, फक्त मला एकट्याला धरलं, गुन्हा दाखल झाला. मी भीत नाही कशाला. पण आज त्या कमानीसाठी या प्रांत कार्यालयात आमदार साहेबांनी बैठक घेतली, आढावा बैठक. आज 9 महिने झाले, 2.5 फूट कमान उंची कमी करायची म्हणून इथं बैठक झाली. 2.5 महिने झाले, 2-2.5 म्हणजे जवळजवळ 5-5.5 महिने झाले, तरी सुद्धा मी 2दा पत्र दिलं. कमानीचं काय झालं, माणसं मारले, आणि माणूस मेला की तेवढेच 1-2-4 दिवस बघा इथं जोर चालतोय, नंतर गप्प असते ते आपली आपली. आणि मी उपोषणला बसलोय कमानीसाठी. त्यावेळेला आम्ही कमान खाली केली होती. आता जवळजवळ 8-9 महिने झाले तरी सुद्धा असं झालंय कमान बसवणार. कलेक्टरचा आदेश आला पाहिजे. कलेक्टर काय माणसं मारायचा आदेश देणार आहे? आतापर्यंत कोण लक्ष देणार झाले. नगरपालिका तर आता चालू झाली, मुख्याधिकारी कधी जाग्यावर नाही. अतिक्रमण काढायचं 7 दिवसात हे काढतो ते काढतो, पत्र दिलेलं नाही तर गुन्हा दाखल करतो असं म्हणलेले. काय कोल्हे का कोण होते ते कोल्हा गेला पळून येतं नगरपालिकेतनं मुख्याधिकारी. आता तर निदान जागा झालं पाहिजे, नाहीतर 15 दिवसाची मी नोटीस दिल्या, गुन्हा दाखल करणार नगरपालिकेवर. उद्या 15 तारखेला माझा 15 दिवस होते, काम करत नाहीत. आज आम्हालाच अशी अवस्था होते, तर सामान्य नागरिक आणि शेतकरी कुठवर हेलपाट घालणार तिथं? त्यांना तर किंमत देत नाही. तहसील कचेरी असो, प्रांत ऑफिस असो, अशा अवस्था होत्या. तर आता छावण्या चालू होत्या, त्या छावण्यामध्ये कित्येक जण आता छावण्याची टेंडर गेलेली मरायला आले. ते पेमेंट आतापर्यंत कोणाला आलेलं नाही. छावण्या सरकार कुठलं हेच आहे ना, ते सुद्धा विचार कोण केला जात नाही. आता निवडणुकीच्या अगोदर काहीतरी आश्वासनं दिले जाते, 7-12 कोरं करतो, कर्ज माफ करतो. त्याला पण कितीतरी योजना त्यांनी का नाही नुसतं आश्वासन एक सुद्धा पूर्ण करा, निवडणुकीपुरतं देतात आणि आपले शेतकरी लक्ष ठेवते तेवढ्या गोष्टीला आणि मतदान करते. आणि आज मतदान झालं, निवडून आली, कोण विचार सुद्धा करत नाही कुठं आपण तटलोय. मग कॉन्ट्रॅक्टरचं बिल नाव द्यावं, काम एवढे तालुक्यात किती कोटी रुपयाची कामं आली दिली गेली. ते रस्ता असा की 6 महिन्यात तो करून जातो. तालुक्यात कुठेही रस्ता नेत नाही, 2 लक्ष देत नाही. आपल्याला टेंडर मिळालं, टक्केवारी मिळाली, कुठलं ऑफिस आहे घेतंय टक्केवारी ग बसतंय, पण त्याचे काम व्यवस्थित झालंय का नाही बघत नाहीत कोण. मधला हा रस्ता मला वाटतं बालेवाडी ते नंदूर रस्ता एसटी बंद होणार म्हणून डिसेंबरला सांगितलं होतं. एसटी डेपोतल्या ह्यांनी बोलून घेतलं आम्हाला की असं आम्ही एक 10-12 दिवसांनी एसटी बंद करणार, रस्ता होई नाही. टेंडर ते दिले ते गाडवेला आणि काम करणं झाले. आमचे एसटीचं नुकसान भरपूर व्हायला. मग मी पत्र दिलं, विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, एसटी बंद झाली तर नाही तर म्हणलं तुमच्या इथं कुलूप लावणार आहे बांधकाम खात्याला, पत्र दिलं. साहेब नुकतेच त्या दिवशी नवीन आले आणि त्यांनी चेतन गाडवेला फोन केला आणि काम चालू लगे केलं आणि एसटी बंद झाली नाही त्या रस्त्याची. नाहीतर मी सांगितलं होतं तर कुलूप लावून आतच कोणा, तुम्ही आलाय तर पहिला दिवस आहे. ते काम झालं चालू. मग असं आम्ही काम करत असताना पुढे पळतोय काय बघतो तुला, गुन्हा दाखल कुठला तर करा. आम्ही त्याला भीत नाही, आज ना उद्या निघून जायचं. वर गेल्यावर तर गुन्हा रिकाम होतोय. म्हणून सगळ्यांनी नाही वाघासारखं पुढे झालं पाहिजे, शेतकऱ्यांसाठी झटलं पाहिजे. का बघा ईडीला भेग घालायचं, त्या कर्जाचं कुठं जर भीती घालायची, पतसंस्थेच्या ह्यानं हे करायचं. आता विजेचं सुद्धा चाललंय बघा, ते मीटर बदलायचं. ते मीटरचं इतका फॉल्ट आहे की बिल वाढवून येते. मी जवळजवळ मला ते 4 महिन्याखाली वडर गल्लीला काम चालू होतं मीटर बदलायचं. 4-5 मीटर बदलले म्हणून नाही मला तिथला चंदू फोन आला. आल्या लगेच फोन लावला, मी बाहेर गावी होतो. हाय असे मीटर काढलेले हायचे जुने बसवले गेले निघून.
तर आमच्या घरी सुद्धा सांगले की बाबा मीटर आपलं बदललं, त्या घराला जरी कुलूप असलं, घर आमचं आहे, दॅट मीटर बदलून जातात. घराला कुलूप असलं तरी कोणाला विचारता नोटीस दिली ही कसली दादागिरी एमएससीबीत चालल्या. तर घरी सांगितलंय कोण आलं तर मीटरला हात लावू द्या नाही, काय करायचं कायदा कानून भाऊ द्या, मीटर कोणाला बदलू द्या नाही अजिबात कोणी. हा का तर मीटरचं एवढं बिल वाढायला आले की आपण त्यात कोण लक्ष देत नाही. सगळ्यांनी मिळून आलं, शेजारच्यात बदलायला आले, मग आपण ग बसून चालत नाही, त्या गल्लीत आलं नाही पाहिजे, असा आवाज उठवला पाहिजे ना. आज एवढा इथं कुठं नाही बघा, शहरात आता तुझा बदल झाला, नगराध्यक्ष वगैरे आलेत नवीन, इथून पुढे कामं होतील का नाही बघायला. तर आम्ही नगरात निवडून आम्ही सगळ्यात पुढे ओपन होतो, लढून आम्ही कुठली गनिमिकावा कधीच करत नाही. हे पोपट असतील, पडोळे, मारुती अप्पा असतील, बापू, पुन्हा राजा चेडेकर असतील, आम्ही ओपन असतोय. आता इथं मनसेखंड मी बोलतोय एवढं, माझी महिला अध्यक्ष तेवढी भारती चौगुले दिसते, पदाधिकारी कुठे दिसतच ना. अरे काय भेटाय तुम्ही, राजीनामा द्या ना पदाचा. शेतकऱ्यासाठी आपल्या जनतेसाठी लढत नाही, पद कशाला घेता तुम्ही. हे माझा एक विषय असा, सगळ्या पक्षात असं होऊ नये. पद कशाला घेता तुम्ही, काम करत असेल तर पद घ्या, नाही तर मागे सारखा. आता हे हायवेचा विषय झाला, 7/12 कोरा झाला पाहिजे, नुसतं आश्वासन दिले. आता 2 लाखाचं कर्ज ते सुद्धा झालं पाहिजे. आता लाडक्या बहिणीचं सुद्धा असं आहे बघा, हे सगळ्यांनी काय नाही बहिणीला आपलं भाऊ बहीण बहीण म्हणून जवळ धरले, पण कधी कधी महिना 4 महिने सुद्धा पैसे येत नाही. आता पोपटराव तर म्हणते भाऊजींचं काय करताय, त्यांचं बी बघा ना म्हणते. हा बहिणीला दिलं तर मग भाऊजीला दिलं पाहिजे का नाही, सरकारचं काम आहे. असं मिळून सगळ्यांनी एकजुटानं उठाव करा, कोणाच्या दबावाला बळी पडू नका, एक ताकदीने एक व्हा आणि लढायला व्हा. आता कसं होत आहे सरनी आम्हाला कुठे बी बोला, आम्ही कधी बी तयार. कुणाला वेळेस काय कारण, आपण राजकारण करतोय तर असं करा. त्यासाठी शेतकऱ्याचा उतारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्याचा उतारा कोरा झालाच पाहिजे. आता माझ्यानंतर भारती बापू माऊली कोंडवरे आपले विचार होते. या ठिकाणी माजी मंत्री माननीय लक्ष्मणरावजी ढोबळे सरांनी ज्यावेळेस शेतकऱ्यांना जो होणारा त्रास आहे तो तालुकाभर फिरून पाहिल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांना बोलवून घेतलं व सांगितलं की आपल्याला हे जे सरकार आहे या सरकारला जाग आणून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत, ज्या काही मागण्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवूया म्हणून मोर्चाचं नियोजन करू असं बोलल्यानंतर सर्वपक्षीय नेते सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी आले. जे कोण आज या मोर्चाला आले नसतील त्यांना कदाचित सत्ताधारी पक्षाचा दबाव असेल, पण खरं सांगायला गेलं तर सत्ताधारी पक्षाचा दबाव त्या पक्षातील लोकांना सुद्धा आहे. कारण परवाच विधिमंडळात फडणवीसांनी सांगितलं की मंत्र्यांचा काहीच उपयोग नाही, मी मुख्यमंत्री आहे. तर त्या मंत्र्यांना सुद्धा थोड्या लाजा वाटल्या पाहिजे. तो तुमचा मुख्यमंत्री म्हणून काम करतोय, तो तुम्हाला काळी मूल किंमत देत नाही आणि तो तुम्हा आम्हा सर्व शेतकऱ्यांची तर काय किंमत करेल. एका बाजूला कर्जमाफीची उतारा कोरा करायची घोषणा करायची, पण त्या घोषणेत कसलंही तथ्य नसून शेतकऱ्यांचा जो उतारा कोरा करून द्यायचा आहे त्यासाठी 2014 ते 2026 या 12 वर्षात फक्त अभ्यास सुरू आहे. आणि जे अभ्यास करणारी लोक आहेत त्यातला एकही व्यक्ती पोपटराव पडोळे त्यातला एकही व्यक्ती शेतकरी नाही. तो एसी खाली बसून आपल्या स्मार्ट सिटीचा किंवा ज्या योजना शासनानं सर्वसामान्याला द्यायच्या आहेत त्या योजनेचा अभ्यास करायला एसी खालची लोक, कारण त्या माणसांना तळागाळातील लोकांची तळमळ काय समजावी. एका बाजूला अशी परिस्थिती झाली, कुत्रं भीक नको कुत्रं आवर, कारण त्यांची अंधभक्ती इतकी आहेत. ते सर्वसामान्य शेतकऱ्यांनी एखाद्या पोस्टवर कमेंट जरी टाकली की साहेब तुम्ही कर्जमाफी देतो म्हणला होता, उतारा कोरा करतो म्हणला होता,
तर मंत्रिमंडळातील मंत्री किंवा त्यांचे चाटे चपाटे शेतकऱ्यांना जाब विचारून सांगतायत की तू कोण शानपणा शिकवणारा. मंत्रिमंडळ खूप हुशार आहे, त्यातले आमदार खूप हुशार आहेत, पण खरी परिस्थिती आहे ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं त्या जनतेचं न्याय हक्क देण्याचं काम मायबाप सरकार म्हणून तुमचं आहे आणि तो तुम्ही लवकरात लवकर द्यावा. अन्यथा हा आंदोलनाचा लढा यापेक्षाही तीव्र असेल. कदाचित उद्या तुम्हाला जेलही कमी पडतील. कारण बघितलंय साईडच्या राज्यात नेपाळमध्ये ज्यावेळेस राज्यातील किंवा देशातील जनता एखादा निर्णय घेते त्यावेळेस त्या देशाच्या पंतप्रधानाला व राष्ट्रपतीला सुद्धा ते राष्ट्र व देश सोडून पळून जावं लागतं. तर अशी परिस्थिती येऊ द्यायची नसेल तर लवकरात लवकर शेतकऱ्याचा 7/12 कोरा करावा. माई भगिनींना जो तुम्ही लाडकी बहीण म्हणून आश्वासन दिलं होतं त्यांचा निधी न कमी करता तो निधी वाढवावा. तसेच जे गॅस सिलेंडर पेट्रोलचे दर भडकत आहेत त्या गोष्टीवरही उपाययोजना कराव्या. शेतकऱ्यांना जो खत भेटतोय त्या खतावरती काहीतरी उपाययोजना करून कमी दरात सर्वसामान्य शेतकऱ्यांना खत भेटावा व पिकाला हमी भाव द्यावा. कारण ही शेतकरी वर्ग तुम्हाला कर्जमाफीचं भीक न मागता तुम्हालाच भविष्यात कर्ज देईल जर हमी भाव पिकाला जर भेटला तर. कारण एका बाजूला पिकाचा खर्च जास्त आहे आणि दुसऱ्या बाजूला पिकाला आलेल्या धान्याला किंवा शेतीमालाला कसलीही किंमत नाही. त्यामुळे हा शेतकरी हवालदिल झालाय. एका बाजूला दुष्काळ, एका बाजूला शेतकऱ्यांना व्यापार वर्ग आणि या सर्व गोष्टीतून मार्ग निघून जर शेतकरी पुढे जायचा असेल तर सरसकट कर्जमाफी आणि सरसकट प्रत्येक शेतकऱ्याचा उतारा या शासनानं कोरा करावा अशी मायबाप सरकारकडे विनंती करतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंगळवेढा या पवित्र भूमीवर उपस्थित असलेल्या माझ्या तमाम शेतकरी बांधवांनो, कष्टकरी माता भगिनीनो आणि तरुणांनो, आज आपण इथं केवळ हक्कासाठी नाही तर आपल्या अस्तित्वासाठी लढायला उभे आहोत. माझ्या समोर असलेली ही गर्दी फक्त मोर्चाची नाही तर हा राज्य शासनाच्या ढोंगी धोरणाविरुद्ध पेटलेला ज्वालामुखी आहे. सध्या अधिवेशन सुरू आहे, तिथं घोषणांचा पाऊस पडतोय. टीव्हीवर बातम्या बघितल्या की वाटतं राज्यात सोन्याचा धूरच निघणार आहे. पण प्रत्यक्षात जमिनीवर आल्यावर कळतंय की इथं फक्त शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रूंचं पूर वाहतोय. आम्ही हे केलं, आम्ही ते केलं असं सांगणाऱ्यांनी एकदा आमच्या मंगळवेढ्याच्या मातीत येऊन बघावं, म्हणजे त्यांना वस्तुस्थिती काय आहे ते समजेल. केवळ शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न नाही तर आज ज्या ठिकाणी हा मोर्चा होतोय त्या मंगळवेढा तालुक्यात माझ्या शेतकऱ्यांचे अनेक गंभीर प्रश्न आज ऐरणीवर आलेले आहेत. त्यामध्ये चारा छावण्या असतील, वीज असेल, जलजीवन योजना असेल, लोड शेडिंगचा टायमिंग बद्दलच तर इतकं मोठी अडचण आहे. मला सांगा, शेतकऱ्याला विजेची गरज कधी असते? जेव्हा पिकाला पाणी द्यायचं असते, जेव्हा गाय म्हशींच्या धारा काढायची वेळ असते, मुलांच्या अभ्यासाची वेळ असते. पण हे महावितरण आणि शासन नेमकं त्याच वेळी लाईट गुल करतंय. शेतकऱ्याने जनरेटर लावून काम करायचं म्हणलं तर दिवसाला 300-400 रुपये डिझेलचा खर्च येतोय. हा कसला विकास आहे? लोड शेडिंग करायचंय तर खुशाल करा, पण त्याचं वेळापत्रक तरी पाळा. शेतकऱ्याच्या सोयीनुसार नियोजन करा. पण नाही, यांना शेतकऱ्यांचा फायदा बघायचा नाही, शेतकरी रसातळाला कसा जाईल यासाठी सरकार प्रयत्न करतंय. उन्हाळा सुरू झालाय पण चारा छावण्याचं नियोजन शून्य. गेल्या वर्षीच्या छावण्याचे पैसे अजून सुद्धा शासनाने दिले नाही. मग यंदाचा प्रश्न कसा सुटणार? चारा छावण्याच्या बाबतीत घोषणांचा सुकाळ आहे, पण प्रत्यक्षात जनावरांच्या छावणीत चारा आणि पाण्याचा दुष्काळ आहे. जलजीवनचा तर पार खेळखंडोबात झालेला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भूमिपूजनाचे नारळ फोडले, पण प्रत्यक्षात पाईपलाईन अजून जमिनीच्या खाली गेलेली नाही. अधिकाऱ्यांना विचारलं तर ते म्हणतात निधी नाही, कॉन्ट्रॅक्टरला विचारलं तर तो म्हणतो पैसे मिळाले नाही. काम कसं काय करू? ह्या सगळ्यात दुर्दैवी गोष्ट म्हणजे पैशाअभावी आणि दबावामुळं
अनेक कंत्राटदारांनी आता आत्महत्या पण करायला चालू केलेला आहे. अधिकारी वर्ग तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करतोय. त्यांच्या या सगळ्याच प्रश्नांमध्ये आज अधिकाऱ्याकडे ज्ञान आहे, नियोजन आहे, पण शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे ते हतबल आहेत. अधिकाऱ्याला काम करायचंय, पण वरून सुटणाऱ्या आदेशाच्या फतव्यांनी त्यांचे हात बांधलेत. खरं म्हणजे आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार हो, हा मूळ प्रश्न आहे. सरकार मात्र मोठा निधी दिला अशी जाहिरातबाजी करते, पण आज जनता अशी जाहिरातबाजीला भुलणार नाही. शासनाच्या योजना म्हणजे आवळा देऊन कवळा काढण्याचा धंदा चालू झालाय. घरकुल योजनेत वाळू मिळते असं सांगितलं जाते, पण ती मिळते फक्त 4-5 ठराविक लोकांना आणि बातम्या पेरल्या जातात योजना यशस्वी झाली. पण सामान्य माणूस अजून पण उघड्यावरच आहे. लाडकी बहीण योजनेच्या नावाने सुद्धा तशीच फसवणूक चालू आहे. आधी घोषणा करायची, निवडणुकीत मतपत्रात पाडून घ्यायची आणि नंतर निकष लावून लाभार्थ्यांची काटछाट करायची. ही कसली लाडकी बहीण? ही तर बहिणीची सुद्धा फसवणूक आहे. भोसे प्रादेशिक योजनेबद्दल बोलायचं झालं तर सध्या स्थितीमध्ये पाणी घेत असलेली गावं निरंक आहेत. सलगर, बुद्रुक, भाळवणी आणि आजबेवाडी ही फक्त 3च गावं पाण्याची मागणी करतायत. या 3 गावांसाठी योजना चालू ठेवणं तांत्रिक आणि आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. ग्रामपंचायतीकडं थकीत पाणीपट्टी आकडा मोठा झालेला आहे आणि ह्या महाराष्ट्र विद्युत मंडळाचं तर वीज बिल थकीत आहे, पण शिखर समितीकडे थकबाकी भरण्यासाठी इतका निधी उपलब्ध नाही असं 15/9/2025 ला लेखी पत्राद्वारे कुणी कळवलंय ह्याची माहिती पत्रकार बांधवांनो घ्या. फक्त जुनवणी आणि उचेटांची थकबाकी कोटीच्या घरात आहे आणि अधिवेशनात मोठं भाषण करून मोठ्या आकड्यांच्या बातम्या करून पाणीदार म्हणून चालत नसतंय हो. वस्तुस्थिती दुष्काळाची ओळख करून देणारी आहे. पण आज या मोर्चात जमलेली गर्दी हे सांगायला पुरेशी आहे की तुमची ती भाषणं आणि आश्वासनं फक्त कागदावरच आहेत. सामान्य माणसाच्या घरात अजूनही अंधारच आहे आणि म्हणूनच आज आपण रस्त्यावर उतरलेलो आहोत. अजून एक महत्वाचा प्रश्न, सध्या मंगळवेढ्यात बीडीओच्या कामाचा मुद्दा चांगला गाजतोय. अशा अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळं, नाकर्तेपणामुळं त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे. शासनानं या प्रकरणाची सखोल चौकशी करायला पाहिजे. शेवटी मी एवढंच सांगेन की जोपर्यंत तळागाळातल्या शेवटच्या माणसाला शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, जोपर्यंत आमच्या मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. केवळ बातम्यांपुरता निधी नकोय, आम्हाला कामाचा मोबदला आणि हक्काच्या सुविधा हव्यात. ही लढाई आता सुरू झाली आणि ती तडीला नेल्याशिवाय आता शांत बसायचं नाहीये असं आम्ही सगळ्यांनी ठरवलंय. नुकतीच जी काही जिल्हा परिषद निवडणूक पार पडली त्याच्यामध्ये आम्ही जो काही 21 गावांमध्ये प्रचार केला, त्या प्रचार यंत्रणेनंतर जे काही प्रश्न मोठे आमच्या समोर आलेले आहेत त्यासाठी आम्ही ढोबळे कुटुंब म्हणून, शरदचंद्र पवार पक्ष म्हणून आम्ही लढणार आहोत आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मागत राहणार आहोत. कोणाला सोबत यायचंय त्यांनी स्वखुशीनं या, ज्याला नाही यायचं त्याचंही काही आमचं त्याच्याबद्दलही काही म्हणणं नाहीये, पण आम्ही लढणार आहे एवढं नक्की. धन्यवाद.